सर्वांना विनंती आहे, आपण मोबाईलवर भरपूर मोटिवेशन पाहतो. मोबाईलवर असंख्य हिरो म्हणा किंवा आपले जे आयडॉल्स असतात, खरं तर ते चांगले पुरुष कधीच आपले आयडॉल नसतात. आपले आयडॉल असेच मग ते टीव्हीतले जे नट असतात, ज्या नटी असतात, ते आपल्याला जास्त आवडतात, नाही का? माझं बोलणं कळतंय ना सर्वांना? मोबाईलवर असंख्य प्रकारचे मोटिवेशन व्हिडिओ आपण पाहतो किंवा एखाद्याला फार म्हणजे काही मुलं त्या हिरोंच्या चेहऱ्याचे टॅटू वगैरे गोंधतात हातावर, त्यांचं खूप प्रेम. पण आपल्या हे लक्षात येत नाही का, टीव्ही मध्ये पडद्यावर दिसणारा तो कलाकार तो केवळ नाटक करतोय आणि तो नाटक करतोय, पण आपल्या जीवनामध्ये इथे त्याच्यामुळे आपल्याही जीवनाचं कुठेतरी नाटक बनायला चाललंय. आपण आपलं जीवन सिरियसली जगत नाही आहोत. जरा विचार करायचा आहे, स्वतःला एकांतात बसवून काही प्रश्न सॉल्व्ह करायचे स्वतःचेच, की आपण तासनतास एका हिरोसाठी मोबाईल बघत बसतो. त्याला माहिती तरी आहे का की आपण त्याच्यासाठी मोबाईल बघतो? नाही. तो त्याचं काम करतोय, त्याला कल्पनाही नाही आहे की कोणीतरी आहे आणि आपल्याला एवढं पाहतंय. आपण त्याच्यासाठी वेडं झालेलं आहे. वेडं व्हायचं असेल ना, तर ज्याने आपल्यासाठी हाडाची काढं केली, ज्याने रक्ताचं पाणी केलं, त्या बापासाठी कधीतरी वेडं व्हा. तरुणांनो, जो बाप रात्रंदिवस शेतीत जातोय, त्याच्या पायाला भेगा पडलेत चालून चालून. त्याने खूप मेहनत घेतली आहे. आपण मोठं व्हावं, आपण अभ्यास करावा, आपण कुठल्या तरी पदावर प्रतिष्ठित व्हावं, खूप हाडाची काढं केली. तो बाप बिचारा राबतोच आहे, आपण त्याला काम करूच देतोय आणि आपण इकडे तासनतास मोबाईलवरल्या हिरोला पाहत बसलेलो आहे. आपल्या जीवनातला खराच कोणी हिरो असेल, आपल्या जीवनातला खराच कोणी शिल्पकार असेल, तर तो एकमेव आपला बाप असतो. लक्षात घ्या. त्या बापाशिवाय आपला जीवनाचा चित्रपटच अपूर्ण आहे. बापाचं असणं म्हणजे एक आधार असणं आहे. ज्यावेळी बापाचा आधार निसटतो ना जीवनातून, त्यावेळी जबाबदाऱ्यांचं ओझं पडतं आणि मग कळतं की बाप काय करायचा, कसं करायचा. आपल्याला 2 वेळेचं जेवण मिळावं म्हणून बापाने किती मेहनत घेतली होती. मुलींना सुद्धा माझं सांगणं आहे, मुलींनो, आपल्या बापाचं जीवापाड आपल्यावर प्रेम असतं. सगळं करायचं जीवनामध्ये, पण बापाची मान खाली जाईल असं कधीच वागायचं नाही. इतक्या आशा अपेक्षा त्याने लावलेल्या असतात आपल्याकडून. मी आजपर्यंत जेवढी गरिबी भोगली किंवा मी आजपर्यंत जेवढे कष्ट केले, तेवढे कष्ट माझ्या पोरांना व्हायला नको, तेवढे कष्टामध्ये माझ्या पोरांचं जीवन नको, याच्यासाठी तो बाप रात्रंदिवस धडपड करतो. ती आई सुद्धा रात्रंदिवस आपला संसार सोन्याचा व्हावा, आपल्या मुलांना चांगले संस्कार लागावे म्हणून रात्रंदिवस झटत असते. आणि आपण त्याच आई वडिलांना उद्धट बोलून आपलं वळण पूर्ण बदलवून देतो आणि मग कुठेतरी आई बाबांना खाली पाहायला लावतो. मग आपल्या गावाकडचे आई बाबा आपल्याला गावंढळ दिसायला लागतात. ही सत्य परिस्थिती आहे आजकालची. जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारं कोणी असेल ना, तर ते आई वडील असतात. निस्वार्थ, कुठला स्वार्थ नाहीये. जगात सगळ्या नात्यांमध्ये स्वार्थ आहे. जो ही आपल्या आयुष्यात येईल, कुठेतरी त्याचा स्वार्थ आहे म्हणून तो येतोय आपल्या आयुष्यात. पण आई वडील एकमात्र असे दैवत आहे की त्यांना आपल्याशी, आपल्या स्वार्थाशी, आपल्या पैशाशी, आपल्या दिसण्याशी, आपल्या असण्याशी, आपल्या प्रतिष्ठेशी काही घेणं देणं नाहीये. फक्त जो आपला मुलगा आहे तो सुखाने राहावा, तो आपल्या डोळ्यासमोर आनंदात जगावा, एवढं फक्त दृश्य पाहण्यासाठी आई बाबा आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस कष्ट करत असतात. कुणी बाकी दुखवलेत गेलेत कदाचित तरी चालतील, पण आई वडील दुखवल्या जायला नाही पाहिजे. कारण फूल कभी 2 बार नहीं खिलते, जन्म कभी 2 बार नहीं मिलते. गौर से सुनिएगा. फूल कभी 2 बार नहीं खिलते, जन्म कभी 2 बार नहीं मिलते. मिलने को हजारों लोग मिलते हैं यहाँ, लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते. आपल्या लाखो हजारो चुका माफ करणारे आई वडील आपल्याला पुन्हा मिळत नाहीत. बायको मिळेल, पैसा मिळेल, संपत्ती मिळेल, नाती गोती, जमीन सगळं मिळेल, पण मायबापाचं वरदहस्त एकदा डोक्यावरून गेला ना श्रोते हो, की पुन्हा डोळ्याने दिसत नाही.
विचार करा, सासूरवाशी एखादी मुलगी जर माहेरी आली, तिने हाक मारावा तिच्या आईला आणि तिच्या आईचा होकारच आतून न यावा. तिने हाक मारावा तिच्या बापाला आणि तिच्या बापाचा होकार न यावा. जोपर्यंत आई असते ना माहेरात, तोपर्यंत आई काय करते ना, मुलगी कशी येऊ दे तिच्या पिशवीमध्ये सगळं घालून पाठवते. बटाटे कांदे ह्या काही देण्याच्या गोष्टी नसतात, पण आई पोरीची पिशवी रिकामी जाऊ देत नाही. येताना ती रिकाम्या हाताने जरी आली तरी जाताना तिच्याजवळ सगळी पिशवी भरून आई पाठवते. अहो एवढंच नाही, वाळवण सुद्धा आई घरी करते आणि माझ्या लेकीसाठी थोडंसं जास्त करावं लागेल म्हणून उन्हाळ्याच्या दिवसातलं सगळं वाळवण शिल्लक करते पोरीला देण्यासाठी. मायबाप जोपर्यंत माहेरामध्ये आहेत तोपर्यंत ते माहेर सुद्धा हवं हवंसं असतं माऊल्यांनो. आणि ज्यावेळी जर कानावर खबर आली, कानावर बातमी आली की आई वडील आता राहिले नाहीत, पुन्हा त्या लेकीला त्या गावात पाऊल ठेवायची सुद्धा इच्छा होत नाही. कारण काठी टेकवत का होईना, म्हातारा का असेना, तो बाप त्या लेकीला घेण्यासाठी बस स्टँडवर जातो. तिच्या मुलांसाठी एवढा जीव तोडतो. 8-10 दिवस आधीपासूनच तयारीला लागतो. माझी बाई येणार आहे, माझी मुलगी येणार आहे आणि तिचे मुलंही येणार आहे, जावई येणार आहे. जावयाची सोय चांगली घेण्यासाठी 8-10 दिवस आधीपासूनच आई वडील प्रयत्नात असतात, जर माहेरचे गरीब असतील तर. आणि मग मुलगी आल्यानंतर बस स्टँडवर घ्यायला जातो तो बाप, कसाही असू द्यात, आनंद असतो माझी मुलगी आली म्हणून. पण ज्यावेळी हे छत्र डोक्यावर राहत नाही ना, खरंच सगळं जग पोरकं झालेलं असतं. मग कोणाजवळ अगदी अंतःकरणातल्या गोष्टी सांगाव्यात, मग कोणाजवळ काहीतरी हक्काचं बोलावं, असं माणूसच राहत नाही हो जीवनामध्ये. कारण हे जग मीठ सोडण्याचं काम करतं, पण आई बाबा ते करत नाही. जर तुम्ही उत्तुंग भरारी घेतली तर या 2च जीवांना आनंद होणार आहे, तिसरा जीवच नाहीये कुठला. आणि जर तुम्ही पडतीच्या काळात जरी असलात, जरी काही वाईट प्रसंग जरी ओढावला, तरी हे 2च जीव तुम्हाला सहकार्य करणार आहे, हेच धावत येणार आहे. दवाखान्यामध्ये जर आपण आजारी असू, बाकी नातेवाईक नाही आहेत, पण आई वडील कायमस्वरूपी जवळच असतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मायबापांचं फार मोठा वाटा आहे. म्हणून माझं तरुणांना सांगणं आहे, आईबाबांसारखं दैवत नाही या जगामध्ये. त्यांची भावना जपा, जोपर्यंत ते आहेत ना त्यांच्या जवळ बसत चला, त्यांच्याशी बोलत चला. आईला दिवसातून एकदा तरी आलिंगन देत चला. बाप शेतातून आला की त्याचे जरा पाय दाबत चला, त्याच्याशी बोला जरा, बरं वाटतं त्यांना. कसली अपेक्षा नसते दुसरी, नुसतं 2 शब्द बोलण्याची अपेक्षा असतं. बाबा आलात तुम्ही, थकलात का, फार शेतीत काम होतं का आज, उद्या मी जाईल, तुम्ही आजचे दिवस आराम करा, उद्याचे दिवस आराम करा. एवढं म्हणा ना, काय बिघडते आपलं. इकडून तिकडून येऊन नुसत्या रस्त्याने गाड्या पिटाळण्यामध्ये अर्थ नाहीये. बापाचा जीव जाणत चला जरा. एक सुंदर भाव आहे, उरामंदी माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. उरामंदी माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. वटामंदी हसू जरी कणा वाकला, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गया, उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गडा, उमगाया बापर, उमगाया बापर.
अवघड आहे खरंच. बापाचं प्रेम दिसतं का हो कोणाला? 9 महिने पोटात वाढवणारी आई सगळ्यांना आठवते, जन्म देणारी आई सगळे जण आठवण करतात, पण रात्रंदिवस झडतावे घेणारा बाप कुणाला नाही आठवत. ज्यावेळी मुलगा शिकायला बाहेर जात असतो ना, आई 4 दिवस आधीपासून रडत असते, माझं लेकरू चाललं शिकायला बाहेर, पुण्याला चाललं, कसं राहील, कुठे राहील, आईला फार चिंता असते. बापाच्या मात्र डोळ्यात पाणी येत नाही, कारण त्याला माहिती असतं की मी जर आता रडलो तर लेकरू खचून जाईल. बाप नाही रडत. ज्यावेळी मुलगा जाण्यासाठी रेल्वेमध्ये बसतो ना, आई त्या रेल्वे स्टेशनवर खूप रडत असते, मुलाच्या गळ्यात पडून पडून रडत असते, बाळा लवकर ये बरं, व्यवस्थित राहा, फोन करत जा, फार रडते. पण तो बाप तिथे रडत नाही, घरी आल्यानंतर एकांतात जाऊन उशीमध्ये तोंड दाबून रडत असतो. तो बाप माझ्या लेकरासमोर जर रडलो तर त्याचा धीर जाईल, त्याचा धीर खचेल. लोकांसमोर नाही रडता येत त्याला, माणसाची जातच ही आहे मातांनो. पुरुषाच्या जातीला लोकांसमोर नाही रडता येत. संसाराच्या असंख्य जबाबदाऱ्या पाठीशी असतात, अख्खा संसार दिसत असतो, पडती बाजू दिसत असते, असंख्य दुःख त्याला समोर दिसत असतात, पण माणूस आहे, पुरुष आहे, कसा रडणार? त्याला नाही रडता येत. आणि शेवटी एकांताचा सहारा घेतो आणि मग मात्र खूप रडतो. म्हणून कवीने वर्णन केलं, उरामंदी माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला. एकच करा, इथे बसलेल्या श्रोत्यांना, मुलींना आणि मुलांना एकच विनंती करेल, एकच करा, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप र. बापाची धाप ऐका. शेतातून आला ना, थकून भागून येतो, 10 पैका फार लहाक्या मारतो, त्याचा जीव वरवर ओढतो जीव. जरा ऐका, त्याची मेहनत बघा. आणि मग घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप र. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप र. लई अवघड हाय गड्या, उमगाया बाप र, उमगाया बाप र. लई अवघड आहे गड्या, उमगाया बाप र, उमगाया बाप र. लई अवघड आहे गड्या, उमगाया बाप र, उमगाया बाप र. बापाचं काळी समजणं कठीण आहे. लक्ष द्या श्रोते हो, मी तुम्हाला सांगत होते, आई वडिलांना जपा, आई वडिलांची इच्छा राखा, आई वडिलांचं मन राखा, आई वडिलांना कुठल्याच प्रकाराने दुखवू नका. आपल्याकडून त्यांना वेदना होतील, त्रास होतील असं काही वागू नका.